मस्त अशी आपण साधी सिंपल इथे दोडक्याची भाजी बनवणार आहोत। एक छोटंसं वाटण बनवून इथेही भाजी बनवणार आहोत। चला आपण इथेही लगेच बनवायला घेऊया। हॅलो, द स्पाइसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे दोडक्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। साधी सिंपल आणि इथे दोडक्याची भाजी बनवणार आहोत। नेहमी आपण डाळ टाकून बनवतो, या वेळेला थोडीशी वेगळी इथे बनवूया। चला लगेच बनवायला घेऊया। या भाजीसाठी आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले, अर्धी लसणाची कुडी घेतलेली आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली, 2 चमचे इथे सुकं खोबरं असं किसून घेतलेले। आधी आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। इथे मिक्सरला फिरून झालेले आहे। इथे आपण असा पावशेर दोडका याची सालं काढून घेतलेली आणि असा बारीक कट करून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे आपण बटाट्याची भाजी बनवतो त्याप्रमाणे। पण गॅसवर कढई ठेवून घेतलेली, त्याच्यामध्ये आता आपण इथे तेल ॲड केलेलं आहे। अजून एक पळी इथे 2 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे मी। याच्यामध्ये जिरे टाकून घेतले अर्धा चमचा, मोहरी पण इथे टाकून घेतलेली अर्धा चमचा। त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। जिरे मोहरी छान फ्राय झाल्यानंतर इथे मी एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण ॲड केला आहे याच्यामध्ये। पण याच्यामध्ये हा आता फ्राय करून घेणार आहोत। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घेणार आहोत। इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कांदा हलकासा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते पण इथे मी ॲड केलेलं आहे। छान फ्राय करून घेणार आहोत 1-2 मिनिटं। इथे आपलं वाटण पण छान मस्त फ्राय झालेलं आहे। हा मसाला छान फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त तेल सुटायला लागलेलं आहे। 1 चमचा भरून कांदा मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भरून गरम मसाला, अर्ध्या चमच्यालाही कमी हळद, इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे छान याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। इथे मीठ टाकून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे। मिक्स करून घेणार आहोत। आता 1 मिनिट आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत पुन्हा। इथे छान मस्त मसाला आपला फ्राय झालेला आहे, तेल सुटायला लागलेलं आहे। त्यानंतर आपण इथे जो दोडका चिरून घेतलेला होता तो ॲड केलेला आहे। आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। पूर्ण जो मसाला आहे तो पूर्ण या सर्व दोडक्याला लागला गेला पाहिजे। असं सर्व आता इथे छान मिक्स करून घेणार आहे मी। तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे बनवून बघा। आपण नेहमी असा चिरून दोडका केला की त्याच्यात हरभऱ्याचीच डाळ टाकतो। या वेळेला माझ्यासारखा दोडक्याची भाजी बनवून बघा, खूप छान लागते, टेस्ट खूप मस्त असते त्याची। नक्की ट्राय करा तुम्ही। 2 मिनिटं मी असाच होऊन देणार आहे। इथे मी झाकण काढून चेक करते। मस्त आपला दोडका इथे छान या मसाल्यामध्ये फ्राय झालेला आहे। ती दिसायला जेवढा छान दिसतोय तेवढाच खायला पण खूप टेस्टी येतो। याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण भाजी अशी छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। एक 10 मिनिट आपण ह्याला छान शिजवून घेणार आहोत। झाकण काढून बघूया। इथे आपली भाजी इथे अजून 1 मिनिटच लागेल। ते पाणी पण आपलं भाजीचं आटलं गेलेलं आहे। आपण चेक करूया। इथे आपला दोडका 1च मिनिट लागेल आता शिजायला, शिजल्यातच जमा आहे। तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे भाजी तयार झालेली आहे। 1 मिनिटाने आपण इथे गॅस बंद करूया। झाकण ठेवून घेते। इथे आपण आता झाकण काढून चेक करूया। इथे आपला दोडका शिजले गेलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। मस्त आज तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही इथे अजून पाणी ॲड करू शकता। मस्त असं घट्ट आपली इथे भाजी तयार झालेली आहे।
ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.